जरूर आपल्यापर्यंत चला खेळ सुरू होतोय जे ऑब्जेक्शन जे काही असेल काय असेल ते आम्ही सांगत नाही परंतु शिवाजीनगर संघाने त्याचा आदर केला शिवाजीनगर संघाचं त्याबद्दल मी अंतकरणापासून प्रेक्षकांच्या वतीने आजी आमच्या 40+ मास्टर्स उलिवनोटच्या वतीने मी अभिनंदन करतोय थँक्यू व्हेरी मच शिवाजीनगर संघ आणि नवीन खेळाडू मात्र मैदानामध्ये जाईल दीपकजी तांडेला पण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आणि निश्चितच मॅच लवकर सुरू करा अशी आम्ही आपल्याला अगदीच कळकळीची विनंती करतोय विकीजी कोहली आपण पाहते एक पंच दुसरीकडे दीपकजी तांडेल चला वेळ न दवडता आता मात्र ऑलरेडी आपण ही 5 मिनिटं कशी भरून काढावी आपल्याला प्रश्न आहे यस सुयोगजी धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय एक पहिलं षटक आहे पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय धावसंख्या धावफलकावरती एक चला स्पीडअप करायचं आता कोणतीही दिरंगाई करायची नाहीये शिवाजीनगर संघ आणि घारापुरी 40+ संघ दोन्ही संघांना विनंती असेल कोणतीही दिरंगाई मात्र करायची नाहीये तर चला शिवाजीनगर संघ स्पीडअप करायचंय लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून मात्र बराचसा उशीर या सामन्याला झालाय पहिलं षटक आपण पाहतोय किसन मोगल यांच्या हातामध्ये सोपवलं गेलंय आणि पहिल्याच चेंडूवरती मात्र आलेली ही सिंगल मात्र धावफलकावरती येते क्षेत्ररक्षणामध्ये मात्र वारंवार बदल केला जातोय थोड्याशा उशिरा का होईना मात्र सामन्याला सुरुवात होते गोलंदाज किसन शॉट ऑफ प्लेचा चेंडू सफल होऊन केल्याचा प्रयत्न केला गेला बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही नक्कीच पंचांचा कोणताही इशारा येत नाही निर्धाव चेंडू डॉट चेंडू मात्र इथं समाप्त होतोय डॉट चेंडूची सांगता झाली कोणती धावसंख्या मात्र या चेंडूवरती मिळणार नाही पहिलं षटक मात्र हाताळत असताना आपण पाहतोय किसन मोकल या गोलंदाजाला आतापर्यंत मात्र नक्कीच 2 चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या हाताळले गेलेत धावसंख्या खर्ची केली होती एक तदनंतर मात्र फटका सजवला गेलाय फटका चाललाय नक्की स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू चालला एका टप्प्याने ओलंडते सीमारेषा येतोय हा चौकार सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे सह्याद्रीच्या छाताडातून नाद भवानी गरजे एकच राजे छत्रपती शिवाजी राजे चलूया मैदानाकडे जिथं आपण पाहतोय चौकार आलाय चौकारानंतर मात्र मोठा फटका परत एकदा पाहायला मिळालाय परंतु अंतर कमी गाठलं गेलंय आणि इथून मात्र झेल खाली क्षेत्ररक्षक झेल सुटला गेलाय इथून मात्र एक धाव जरूर मिळेल एका धावेने नक्कीच संघ पुढे सरकेल टोटल धावसंख्या आपण पाहतोय 6 धावसंख्या धावफलकावरती स्ट्राईक रोटेशन मात्र केली गेली आहे स्ट्राईक वरती मात्र नक्कीच येतील फलंदाज दिनकर ठाकूर सलामीचे फलंदाज आपण पाहतोय स्प्रिंग ब्लास्टर हा खोलवर टप्प्याचा चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय शॉट एक्स्ट्रा कव्हरला नक्कीच चेंडू ट्रॅव्हल झालाय डीप मधला क्षेत्ररक्षक चेंडू वरती येतोय आणि नक्कीच आपण पाहतोय एक धाव मिळेल एका धावेने संघ पुढे सरकेल टोटल धावसंख्या आपण पाहतोय 7 पहिलं षटक मार्गस्थ आहे इथून मात्र आक्रमणाची नक्कीच सुरुवात केली जाईल का या फलंदाजाच्या माध्यमातून एक चौकार जरूर आलाय या षटकामध्ये तदनंतर मात्र थांबवलं गेलंय सिंगल डबल वरती मात्र जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं गेलंय आणि शेवटचा नक्कीच एक बॉल शिल्लक असेल एक चेंडू शिल्लक हा चेंडू बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न पॉइंट आणि कव्हर रिझन मधून चेंडू ट्रॅव्हल झाला क्षेत्ररक्षक पोहोचलेत परंतु चेंडू मात्र देतोय हुलकावणी चेंडू चाललाय सीमापार येईल नक्कीच गुरु स्मृती चषकाचा चौकार
या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांच्या नावाची स्पर्धा आहे माजी खासदार चषक 2025, नक्कीच लोकनेते खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचं हे गुणगौरव गाणारं गीत आपण पाहिलं, डीजेच्या माध्यमातून ऐकलं आणि नक्कीच चालतोय मैदानामध्ये एका षटकाचा खेळ संपलाय आणि नक्कीच धावसंख्या धाफळकावरती आहे. घारापुरी 40+ संघ प्रथम फलंदाजी करत असताना पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. चला जास्त टीम मिटिंग नका घेऊ, पंचांनाही विनंती असेल स्पीड अप करायचा आहे. कोणती टीम मिटिंग न घेता शिवाजीनगर संघ आपल्यालाही विनंती असेल त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आणि निर्णय घ्यायचा आहे. अकरा धावसंख्या धावफलकावरती पाहतोय, एक षटकाचा वाजवी खेळ संपलाय. 6 चेंडूंमध्ये धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 11. अजून कोणताही फलंदाज मात्र बाद झाला नाही. ही मात्र जमेची बाजू असेल खऱ्या अर्थानं घारापुरी 40+ मास्टर संघासाठी. आपण पाहतोय रुपेश भुईर यांना आतापर्यंत 2 चौकारानं 9 या धावसंख्येवरती खेळतोय. तर दिनकर ठाकूर 2 चेंडूंचा सामना केला, 2 सिंगल रन मिळवल्या गेल्यात आणि अशा रीतीने मात्र धावफलकावरती धावसंख्या सजवली गेली 11. आणि किसन यांचं हे षटक मात्र समाप्त झालंय. वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. मोहन ठाकूर यांच्या हातामध्ये सोपवला गेलाय. तर शिवाजीनगर संघ आपल्यालाही विनंती असेल वेळेचा विलंब जास्त करू नका. जास्त वेळ खर्च होतोय या सामन्यामध्ये, बराचसा उशीर खरं तर झालाय. आतापर्यंत 15 मिनिटं 1 षटक फेकण्यासाठी खर्च झालेत, याची नोंद घ्यायची आहे. मोहन यांचा पहिला चेंडू नक्कीच मोठा फटका पाहायचा खेळायचा होता, परंतु झेलखाली क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील का नाही आहे. इथून मात्र नक्कीच 1 धाव पळून पूर्ण केली जाईल. स्वतः गोलंदाज मात्र झेलपर्यंत पोहोचू शकले नाहीत. प्रयत्न जरूर चांगला होता, 1 धाव मिळेल. एका धावेने संघ पुढे सरकेल 12 या धावसंख्येवरती आणि नक्कीच पारितोषिक आलंय. शिवाजीनगर संघाचे जितेंद्र कडू यांनी जर झेल पकडला तर तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक प्रणितजी कडू यांच्या माध्यमातून दिलं जाईल, याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज मोहन गोलंदाजी मार्कवर, अटल सेतू एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. हा चेंडू लोअर फुल टॉस फटका सजवला गेलाय. मिड ऑन क्षेत्रामध्ये चेंडू चाललाय, दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू ओलांडते सीमारेषा चौकारासाठी. आपण पाहताय नाभागावचे सन्माननीय सद्ग्रस्त अमरनाथजी पाटील व चंद्रकांतजी गरत यांचं आगमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही मनपूर्वक आपले शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करत आहोत. आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा शब्द सुमनानं स्वागत. आणि पाहतो या चौकाराच्या साहाय्यानं संघ पोचलाय. घारापुरी 40+ संघ प्रथम फलंदाजी करत असताना 16 या धावसंख्येवरती. गोलंदाज मोहन यांच्यावरती मात्र आक्रमण केलं गेलंय. चौकाराच्या साहाय्यानं 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोलीच्या वेगानं चेंडून सीमारेषा ओलांडली आहे आणि फलंदाज होते चौकार खेळणारे कृपेश भोईर यांना आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. निर्णायक खेळी साधली गेली. इथून मात्र मोठा फटका परत एकदा स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मात्र येतोय दर्जेदार असा षटकार. यांच्या माध्यमातून हा मेल साधला गेला गीताचा आणि पाहतोय उत्तुंग असा षटकार पाहायला मिळालाय. तो फलंदाज कृपेश भोईर नक्कीच आल्यापासून मात्र फटकेबाजी दाखवते. प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी मात्र त्याच्या बॅटमधून साकारली जाते, फलंदाजीमधून साकारली जाते आणि अक्षरशः हावी ठरलाय गोलंदाजांवरती. गोलंदाजांचा कर्दन काल म्हणून मैदानामध्ये फलंदाजी करतोय तो कृपेश भोईर. धावसंख्या धावफलकावरती आहे 22. दुसरं षटक मोहन ठाकूर यांच्या हातामध्ये सोपवलं गेलेलं आहे. या चेंडूवरती परत एकदा मोठा फटका सजवला जरूर केला गेला. इथून मात्र उंची जास्त, लांबी कमी आणि पहा काय झेल केलाय. झेल आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या नक्कीच गोलंदाजासाठी.
फलंदाज मात्र या गोलंदाजानं बाद केलाय आणि फलंदाज मात्र बाद झालेत 19 धावसंख्या करून. म्हणजे चांगली फलंदाजी आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचून मात्र आपली कामगिरी चोख बजावत मात्र बाद झालेत झेलबादच्या स्वरूपात. आणि नक्कीच पहिलं यश, पहिली विकेट डाऊन झाली आहे ती मात्र घारापुरी 40+ मास्टर संघाची, ती कृपेश भोईर यांच्या माध्यमातून. आणि आपण पाहू शकाल सध्या रोहिदास दादा ठाकूर या VIP डायजवर बसलेत आणि त्यांचा चिरंजीव परदेशामध्ये सध्या जो शिकायला आहे हर्ष ठाकूर, जो व्हिडिओ कॉलवरती सध्या त्यांच्या वडिलांशी संपर्क साधतोय. आणि शिवाजीनगरच्या मैदानावरती रजनी क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद एकीकडे वडील घेत आहेत आणि एकीकडे हर्षला इथून मात्र या स्पर्धेचा अपडेट देत असताना हे पितापुत्रांचं असणारं प्रेम आहे, हे संस्कारांची जडणघडण आहे जी सध्या आपण VIP डायजवर पाहताय. धावसंख्या आहे धावफलकावरती 22 आणि गडी मात्र बाद असेल. एक नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे आकाश ठाकूर, आणखीन एक घारापुरी 40+ संघाचा महत्वाचा फलंदाज ज्याच्याकडे नक्कीच ट्रम्प कार्ड म्हणून नक्कीच 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय. प्रामुख्याने पाहिलं तर फलंदाजीसाठी तो ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये येतो असतो, परंतु आज काहीसा बदल पाहायला मिळाला. तदनंतर मात्र 1 डाऊन 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. इथून मात्र नक्कीच मोठ्या फटक्यांची आतिषबाजी आकाश ठाकूर यांची पाहायला मिळेल. नक्कीच कोण विसरेल आकाश ठाकूर यांची गव्हाणच्या मैदानावरची खेळी, 50 धावांची अर्धशतकी खेळी करणारा आकाश ठाकूर मात्र मैदानावरती आपण पाहतोय. स्ट्राईक एंडकडे गोलंदाज मोहन ठाकूर. हा चेंडू पहा सन्मानजनक रीतीने नक्कीच सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न थोडा केला गेला. इथून स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन कडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. तद्भर मात्र एक सिंगल रन ऍड केली जाईल. या एका धावेच्या साहाय्याने संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 23-23 ऑन स्कोर कार्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय शेवटच्या एका चेंडूचा खेळ बाकी असेल या षटकातील. स्ट्राईक एंड वरती मात्र येताना आपण पाहतोय दिनकर ठाकूर यांना आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय, 3 धावसंख्या जमावली गेली दिनकर यांच्या माध्यमातून. चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली आणि एका यशस्वी षटकाची मात्र नक्कीच एका चांगल्या षटकाची समाप्ती झाली. ज्या षटकाची खरोखरच नितांत गरज होती शिवाजीनगर संघाला, त्या षटकाची मात्र यशस्वी सांगता मात्र इथं करताना आपण पाहतोय ते मोहन ठाकूर यांना. धावसंख्या आहे 23, एक गडी बाद. मनपूर्वक शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. आणि पहिलं सत्र संपलं ना की लगेचच आपण सन्माननीय अतिथींचं स्वागत करणार आहोत. गोलंदाज 3ऱ्या क्रमांकाचा वैयक्तिक पहिलं सांघिक 3रं षटक शिवाजीनगर एंड कडून नक्कीच साकारलं जाईल. गोलंदाज असेल राजेंद्र ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू दिला गेलाय. संघनायकांना जबाबदारी दिली गेली आहे 3रं षटक हाताळण्यासाठी. 3ऱ्या षटकातील 6 चेंडू कशा रीतीने हाताळले जातील या गोलंदाजाकडून. राजेंद्र ठाकूर यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. फलंदाजीसाठी पाहतोय आपण फलंदाज आकाश स्ट्राईक एंडकडे आहे. 1 डाऊन साठी आले, 3ऱ्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलेत आणि आतापर्यंत पाहिलं तर एका चेंडूचा सामना करत एक सिंगल रन आपल्या वैयक्तिक आणि सांघिक खात्यामध्ये नक्कीच ऍड केली गेली आणि धावसंख्या टोटल असताना 23, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिला चेंडू नक्कीच बॅकफुटर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. मिड विकेट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, परंतु मस्तकावरती दस्तक देऊन चेंडू चाललाय सीमा पार. येईल दर्जेदार असा परत एकदा चौकार. थँक्यू डीजे. या चौकाराच्या साहाय्याने नक्कीच आत्मविश्वास वाढवला असेल तो घारापुरी 40+ संघाच्या या फलंदाजाचा. आकाश ठाकूरला आपण पाहतोय ज्या फलंदाजीसाठी ओळखला जातो ती फलंदाजी होत असताना परत एकदा शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू नक्कीच टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय. पंचांनी दंडित केलंय वाईडनं. एक अवांतर धावसंख्या अजून जोडली जाईल ती धाव फलकावरती. टोटल धावसंख्या आपण पाहतोय या अवांतरच्या स्वरूपानं 28 धावसंख्या धाव फलकावरती. 3रं षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय राजेंद्र यांना आणि नक्कीच चौकार आल्यानंतर काहीसं दडपण येताना पाहायला मिळतंय. वाईड आलाय, परंतु इथून हे दडपण झुगारून प्रयत्न करावे लागतील. दडपण झुगारून गोलंदाजी करावी लागेल. लाईन अँड लेंथ सटीक ठेवून अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी मात्र नक्कीच या सामन्यामध्ये शिरकाव करून देऊ शकते ते शिवाजीनगर संघाच्या या गोलंदाजांना.
इथून मात्र परत एकदा चांगला फटका कार्पेट ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. मिड ऑन रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला गेलाय. तद्वर मात्र नक्कीच दुहेरीचा प्रयत्न. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते 40+ मास्टर्स घारापुरीच्या या दोन फलंदाजांच्या माध्यमातून. एकीकडे आहे आकाश ठाकूर आणि दिनकर ठाकूर या दोन फलंदाजांच्या माध्यमातून केलेली ही नक्कीच सिंगल रन. 2 धावा माफ करा 2 धावा मिळतात. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 30. राजेंद्र ठाकूर गोलंदाजीसाठी सज्ज. परत एकदा नक्कीच झेलची संधी आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक परंतु संधी दवडली गेली आहे. ह्या चुका पूर्वार्धातल्या नक्कीच उत्तरार्धामध्ये महागात पडतील. इथून मात्र झेल कोणाचा सोडलाय? आकाश ठाकूर नामक फलंदाजाचा झेल सोडलाय, जो आतापर्यंत एक चौकाराने जरूर खेळतोय परंतु प्रयत्न जरूर चांगले होते. इथून मात्र नक्कीच हा झेल सुटल्यानंतर मात्र काय कमबॅक असेल आकाशचा. त्यानंतर आपण पाहतोय गोलंदाज राजेंद्र नाराज असतील क्षेत्ररक्षकांवरती. धावसंख्या आहे ती 31. राजेंद्र ठाकूर आतापर्यंत नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली आहे या षटकामध्ये. फुल टॉस मोठा फटका खेळायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव जरूर मिळेल या चेंडूवरती आपण पाहतोय. 32 धावसंख्या आहे एका धावेच्या सहाय्यानं. तिसरं षटक मार्गस्थ असताना राजेंद्र यांचं. अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. आकाशचा परत एकदा नक्कीच झेल उडाला होता. थर्ड मॅनला बीट करून चेंडू ट्रॅव्हल झाला. नक्कीच पाठीमागे जातोय. तिथं मात्र नक्कीच बॅकअप येईल. तद्वर मात्र 1 धाव मिळेल. 33 ऑन स्कोर कार्ड एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय. 33 धावसंख्या धावफलकावरती. तिसरं षटक मार्गस्थ. गोलंदाज राजेंद्र गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामना करतील फलंदाज दिनकर. साठी हा चेंडू नक्कीच ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा आला. लेग स्टिक सोडून जाणार हा चेंडू वाईड न दंडित केला जाईल. या षटकातील मात्र दुसरा वाईड येतोय. दुसऱ्या अवांतर धावसंख्या मात्र जोडली जाते. टोटल धावसंख्या या वाईडच्या सहाय्यानं 34 धावसंख्या धावफलकावरती पाहतोय. तिसरं षटक. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी असेल. चला स्पीडअप करायचं आहे. हा चेंडू नक्कीच पहा बॅकफुटवर येऊन चांगला फटका सजवला गेलाय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय. 1 धाव पळून पूर्ण केली. दुहेरीचा प्रयत्न. थ्रो येईल. थ्रोवर मात्र बॅकअप येईपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. आपण पाहतोय 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय आणि 3 षटकामध्ये आतापर्यंत धावसंख्या जमावली गेली ती 12च्या सरासरीनं. घारापुरी 40+ संघ पोहोचलाय 36 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. तत्पूर्वी नक्कीच आपण पुढील कॉलिंग करूया. मोहा विपक्ष गव्हाण या दोन्ही संघांना नक्कीच विनंती असेल आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये नाणेफेकीचा कौल करण्यासाठी यायचं आहे आणि इनिंग ब्रेकमध्ये मात्र पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. तत्पूर्वी आपण देऊया डीजेला संधी. गोलंदाजी मार्कावर आपण पाहतोय नक्कीच शिवाजीनगर गुरुस्मृती शिवाजीनगर संघाचे नवनिर्वाचित कर्णधार निलेश ठाकूर यांच्या हातामध्ये चेंडू आहे. स्वतः कर्णधार मात्र गोलंदाजी मार्कावर सज्ज होतील. इथून मात्र काय रणनीती असेल गोलंदाजांची. इथून मात्र कॅप्टन फ्रंट ऑफ द लीड पाहायला मिळतोय.
3 षटकं फेकली. 3 षटकाचं जर विवरण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये धावसंख्या खर्ची गेले 11, तदनंतर 12, तदनंतर मात्र 13. अशा रीतीने धावसंख्या टोटल धावफलकावरती आपण पाहतोय 36. तर चला शिवाजीनगर संघ स्पीडअप करायचा आहे. कॅप्टन आपल्यालाही विनंती असेल. निलेश ठाकूर यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहतोय. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी गुरुस्मृती 40+ शिवाजीनगर माननीय खासदार चषक 2025चं आयोजन. या आयोजनामध्ये बरीचशी मेहनत आणि नक्कीच महत्त्वाची ज्यांची भूमिका राहिली आहे ते निलेश ठाकूर यांना आपण गोलंदाजी मार्गावर पाहणार आहात. शिवाजीनगर संघाचे नवनिर्वाचित संघनायक म्हणून ज्यांची वर्णी लागली गेली आहे ते निलेश ठाकूर यांना आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर सज्ज. अटल सेतू एंड कडून नक्की सामना करण्यासाठी सज्ज पाहतोय आपण फलंदाज आकाश ठाकूर. पहिला चेंडू बॅटची कडा यष्टीरक्षकानं मात्र नक्कीच केली गेली ही चूक आणि हा झेल मात्र परत एकदा दुसरं जीवनदान मी तर म्हणेन या फलंदाजाला मिळतंय. आकाश ठाकूर आतापर्यंत नक्कीच एकाच चौकारानं धावसंख्येचा विचार केला तर 9 या धावसंख्येवरती खेळतोय. थांबवलं गेलं या चेंडूवरती मात्र आकाश ठाकूरला ते निलेश ठाकूर यांच्या माध्यमातून. परंतु पुढच्या चेंडूवरती कोणाचा पलटवार आणि कोणाचा वार मात्र पाहायला मिळेल. ज्या रीतीने आतापर्यंत गोलंदाजी राहिली खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गोलंदाज निलेश ठाकूर यांची. हा चेंडू नक्कीच लाईन अँड लेंथ चेक केली जाईल. वाईड लाईनच्या बाहेर शरीरापासून दूर ठेवला गेलेला हा चेंडू मात्र वाईडचा इशारा. एक अवांतर धावसंख्येनं धावफलकावरती ऍड केली जाईल. टोटल आपण पाहतोय धावफलक 37 या आकड्यावरती पोचलाय तो घारापुरी 40+ मास्टर्सचा हा संघ. हा चेंडू परत एकदा नक्कीच फटका नक्कीच कलेक्ट झाला नाहीये परंतु मिड ऑन रिझन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे थोडेसे फंबल झालेत. लगेचच मात्र दुहेरीचा प्रयत्न केला गेला. पहा काय चाणाक्षरिते चित्याच्या चपलाईनं मात्र या 2 धावा अक्षरशः डोल्या समोरून चोरल्या गेल्या आणि या 2 धावेचा फायदा मात्र नक्कीच स्कोर कार्ड वरती ऍड केला जाईल. आपण पाहतोय घारापुरी 40+ मास्टर संघाला होईल या 2 धावेचा फायदा. टोटल धावसंख्या मात्र सजवली जाते 39. एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये बाद होणारा फलंदाज आपण पाहिला कृपेश भोईर. बाद झाल्यानंतर नक्कीच मोठे फटके येण्यापासून वंचित राहिलाय घारापुरी संघ. तदनंतर मात्र नक्कीच आपण पाहतोय गोलंदाज निलेश यांची ही गोलंदाजी. या चेंडूवरती बॅटची कडा घेतली गेली. थर्ड मॅन रिझर्व मध्ये डायरेक्ट हिटची संधी दवडली गेली आणि इथून मात्र नक्कीच ओव्हरथ्रोच्या स्वरूपात परत एकदा जिथं एकही धाव नव्हती डायरेक्ट हिट झाली असती तर नक्कीच कदाचित फलंदाजी बाद होऊ शकला असता. परंतु जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये जे तुम्ही मैदानावरती पेराल तेच मात्र नक्कीच रिझल्टच्या स्वरूपानं उगवत असतं आणि इथून मात्र नक्कीच मिळालेली ही 1 धाव ऍड होईल धावफलकावरती. टोटल आपण पाहतोय 40. चौथं दशक मात्र धावफलकावरती लगावलं गेलंय. गोलंदाज निलेश ठाकूर गोलंदाजीसाठी आले. तदनंतर मात्र धावसंख्येला आला बसला गेलाय. धावसंख्या थांबवली गेली. आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडू फेकलेत आणि एक वाईडच्या साह्यानं नक्कीच पाहतोय आपण टोटल 3 चेंडू अतिशय उत्कृष्टरित्या फेकले गेलेत. आतापर्यंत 4 धावसंख्या खर्ची केले. उर्वरित 3 चेंडूंमध्ये किती धावसंख्या हे फलंदाज जमवतील. कमीत कमी धावसंख्या खर्ची केल्या जातील का. एक निर्णायक षटक म्हणून ज्या षटकाकडे पाहिलं जात आहे गोलंदाज आपण पाहतोय कर्णधार संघनायक सर सेनापती निलेश ठाकूर. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट. नक्कीच बोनसच्या स्वरूपामध्ये चेंडू होता परंतु मात्र मिस केला आणि इथून मात्र त्रिफला उद्ध्वस्त केला तो फलंदाज दिनकर ठाकूर यांचा. बॅक टू द डगआउट. निलेश ठाकूर यांनी मात्र नक्कीच मॅजिकल स्पेल एक निर्णायक षटक मात्र साकारलं गेलंय. आतापर्यंत चेंडू फेकले 4 धावसंख्या खर्ची केल्या 4 परंतु एक महत्वाची विकेट ओपनिंग ब्लास्टर्सला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय ते दिनकर ठाकूर यांना. सलामीची जोडी मात्र नक्कीच ओपनिंग ब्लास्टर्स आउट होऊन तंबूच्या आश्रयाला परतलेत. ते दिनकर आणि कृपेश. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय सचिन म्हात्रे. स्ट्राईक एंडकडे आपण पाहतोय. शेवटचे या षटकातील 2 चेंडू बाकी असतील. निलेश ठाकूर गोलंदाजी मार्कवर अटल सेतू कडून इथून मात्र नक्कीच काय रणनीती आखून आले असतील फलंदाज हे मात्र पाहावं लागेल. सचिन म्हात्रे ऑन स्ट्राईक.
हा चेंडू वालक्याताना खेळण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु लेग बिफोर विकेटची अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. पंचांनी नक्कीच अपील फेटाळून लावली. लेग बायच्या स्वरूपामध्ये मात्र ही एक धाव आर्ट केली जाईल. टोटल धावसंख्या पाहतोय 41 धावसंख्या धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये तिसरं षटक, चौथं षटक मात्र हाताळताना पाहतोय. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल. निलेश ठाकूर यांची गोलंदाजी आवडली असेल तर मात्र एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. संघनायकाची कामगिरी कशी असावी, सरसेनापतीनं कशा रीतीने गोलंदाजी करावी याचं मात्र चांगलं उदाहरण मैदानावरती पेश करत असताना शेवटचा एक चेंडू सामना करण्यासाठी आपण पाहतोय आकाश ठाकूर. हा चेंडू परत एकदा शॉटपर्यंतचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने नक्कीच क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. क्षेत्ररक्षक येथील चेंडूवरती तद्वर मात्र नक्कीच फेकी होईल चेंडूची. एक धाव अर्जित केली जाईल. 4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. टोटल पाहतोय आपण 4 षटकांमध्ये धावसंख्या जमवल्या गेल्या. त्या प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या घारापुरी 40+ मास्टर्सच्या संघानं 42 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अतिशय चांगलं गीत राजकिरण कोहली यांच्या आवाजातलं हे गीत आपण ऐकलं. थोर गुणी शिवराय, शिवाजी महाराजांचा गुणगौरव आणि ख्याती सांगणारं हे गीत. तर चला विनंती असेल पंचांनाही, दोन्ही संघांनाही, संघनायकांनाही कोणतेही वेळेचा विलंब न करता सामना लगेचच चालू करायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेचच सजवायचं आहे. निलेश ठाकूर अँड कंपनी आपल्यालाही विनंती केली जाते, वारंवार विनंती केली जाते, आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, याकडे लक्ष द्यायचं आहे. सौरभ ठाकूर गोलंदाजीसाठी आलेत. सौरभ ठाकूर गोलंदाजीसाठी आलेत. 5वं षटक, शेवटचं षटक, निर्णायक षटक, स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय शिवाजीनगर एंड कडून सौरभ ठाकूर. गुरु स्मृती 40+ शिवाजीनगर संघ विपक्ष 40+ मास्टर्स घारापुरी, अशी लढत आपण पाहतोय. पहिला चेंडू नक्कीच पंच इशारा करतील, वळतील आमच्याकडे. लेग स्टिकला सोडून जाणार हा चेंडू. वाईटचा इशारा आला. एक अवांत धावसंख्येने धावसंख्येमध्ये भर पडते. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 43 ऑन स्कोर कार्ड आपण पाहतोय. 43 धावसंख्या धावफलकावरती आली आहे. ही धावसंख्या 60च्या आसपास पोहोचेल का, इथून मात्र पाहणं खूप गरजेचं असेल. गोलंदाज आपण पाहतोय सौरभ यांना. अजून एकाही चेंडूची फेकी लिगली केली नाहीये. पहिला चेंडू वाईड आलाय. तदनंतर मात्र काय कमबॅक केलं जाईल या गोलंदाजाच्या माध्यमातून. आकाशसाठी हा चेंडू परत एकदा फटका फसला गेलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक आलेत, परंतु मिसअंडरस्टँडिंग 2 क्षेत्ररक्षकांमधील, गोलंदाज आणि यष्टीरक्षकांमधील ही मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळाली आणि मात्र हा परत एकदा झेल सुटला गेलाय. आकाश मात्र नाराज असतील. अक्षरशः 3रा झेल आकाशचा सुटलाय आणि इथून मात्र नक्कीच कोणतीही मोठी फलंदाजी मात्र साकारली जात नाहीये. 2 विकेट्स आलेत. पहिला विकेट्स पाहिला तर 22 या धावसंख्येवरती, तदनंतर मात्र 40 धावसंख्येवरती आलाय. चांगली पार्टनरशिप बिल्ड होत असताना मात्र नक्कीच गोलंदाजांनी किमया केली. पुढचा चेंडू इथून मात्र नक्कीच फटका सजवला गेला, परंतु बॅट चेंडूचा संपर्क तितकासा चांगला झाला नाही. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. झेलपर्यंत क्षेत्ररक्षक परत एकदा पोहोचू शकले नाहीत आणि इथून मात्र थ्रो येईल. तद्वर मात्र नक्कीच 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 46. 5वं षटक, शेवटचं षटक हाताळत असताना गोलंदाज आपण पाहतोय सौरभ ठाकूर. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत. धावसंख्या धावफलकावरती नक्कीच आपण पाहतोय 46. 4 धावसंख्या आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्या गेलेल्या आहेत. सौरभचा हा चेंडू पहा, नक्कीच अचूक टप्पा आणि वेग पाहायला मिळाला. ऑफ साइड यॉर्कर ज्याला नक्कीच संबोधलं जातं, तो गुडलेन स्पॉटवरचा अतिशय चांगला चेंडू आणि इथून मात्र नक्कीच या निर्धाव चेंडूची सांगता होत असताना बऱ्याच अवधीनंतर का होईना, परंतु निर्धाव चेंडू आलाय. प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबल चौकार येत होते, तदनंतर मात्र धावसंख्येला रोखलं गेलंय. हा चेंडू पहा परत एकदा अतिशय चांगला अचूक टप्पा, भेदक मारा, यू मिस, परत एकदा आय डेफिनेटली हिट
आणि इथून मात्र त्रिफला उद्ध्वस्त केलाय. फलंदाजाला मात्र चालतं केलाय. सचिन म्हात्रे मात्र नक्कीच 2 या धावसंख्येवरती निराशाजनक कामगिरी करून बॅक टू द डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत. सचिन म्हात्रे हे मात्र बाद होऊन परतलेत. नवीन फलंदाज आलेत संतोष कोळी. घारापुरी 40 प्लस मास्टर संघाचे अजून एक फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय 5व्या क्रमांकासाठी मैदानामध्ये आलेत. आणि इथून मात्र नक्कीच शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. या 2 चेंडूंवरती किती धावसंख्या जमावली जाईल, कुठपर्यंत टार्गेट सेट केलं जाईल. सौरव यांचा हा चेंडू नक्कीच चप्पल होऊन केलायचा होता, परंतु तितकंसं चांगलं फुटवर्क नव्हतं. आणि इथून मात्र नक्कीच हा निर्धाव चेंडू परत एकदा पाहायला मिळतोय. 4थं आणि 5वं षटक हे अक्षरशः नक्कीच शिवाजीनगर संघासाठी खूप लाभदायक ठरलंय. धावसंख्या पूर्णपणे ह्या षटकांमध्ये थांबवल्या गेल्यात. येणाऱ्या मोठं फटकेही थांबवले गेलेत. आता खेळ बाकी असेल एका चेंडूचा. सौरव हा चेंडू परत एकदा नक्कीच लाईन अँड लेन चेक केली जाईल पंचांकडून आणि दंडित केलं जाईल. वाईड लेग स्टिकला सोडून जाणारा चेंडू वाईडचा इशाराला याने एक आव्हान रूपेनं धावसंख्येमध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय या वाईडच्या साह्यानं 47. 3 षटकांमध्ये पाहिलं तर नक्कीच जवळजवळ 36 ते 37 धावसंख्येपर्यंत पोहोचला होता. तदनंतर मात्र थांबवल्या गेल्या धावसंख्या या गोलंदाजांच्या माध्यमातून. हा चेंडू परत एकदा नक्की स्टेअर केला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवरती आले तद्वर मात्र नक्की दुहेरीचा प्रयत्न यशस्वी ठरलाय. आणि या शेवटच्या चेंडूवरती मध्ये नक्कीच धावसंख्या मिळवल्या जातील 2 आणि टार्गेट मात्र सेट केलं जाईल. या 2 धावेच्या साह्यानं आपण पाहतोय. टोटल धावसंख्या झाल्यात 5 षटकांमध्ये 49 आणि 30 चेंडू उत्तरार्धामध्ये नक्कीच गरज असेल ती 50 धावसंख्येची. या धावसंख्या कशा रीतीने चेस केल्या जातील की कशा रीतीनं नक्कीच डिफेंड केल्या जातील, काय असेल फलंदाजांची कमाल आणि काय असेल गोलंदाजाची धमाल, हे मात्र ऐकण्यासाठी आपण नक्कीच मायक्रोफोनवर आमंत्रित करूया राजकिरण कोहली सर यांना. यस, थँक्यू. परंतु तत्पूर्वी आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत नाभे गावातील सदग्रस्त म्हणून ज्यांची ओळख असे अमरनाथ पाडी साहेब उपस्थित आहेत. मी विनंती करेन अमृतजी ठाकूर साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण अमरनाथजी पाटील यांचा सन्मान करावा. तदनंतर चंद्रकांतजी घरत सुद्धा उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा विनंती करत आहे आपण सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपला सन्मान केला जाईल, तो सन्मान आपण स्वीकारावा. तसेच सन्माननीय विनोदजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करत आहोत. 40+ फॉर्मॅटचं क्रिकेट आणि विनोद पाटील हे नातं खूप वेगळं राहिलं आणि म्हणूनच आज या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा ते उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करत आहोत. ऑनस्क्रीन सध्या आपण पाहता सन्माननीय अतिथी अमरनाथजी पाटील व चंद्रकांतजी घरत या सन्माननीय अतिथींचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. माननीय श्री अमृतजी ठाकूर साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय. अतिथी देवो या उक्तीने येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यामध्ये देवाचं रूप पाहिलं जातं आणि म्हणूनच की काय आज या येणाऱ्या स्पर्धेच्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान होत असताना सन्माननीय दीपकजी भोईर यांना विनंती, आपण अतिथी मंचावरती उपस्थित आहात तर आपला सुद्धा सन्मान केला जात आहे, तो आपण स्वीकारावा. दीपकजी भोईर साहेब सुद्धा उपस्थित आहेत. दीपकजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे आणि तो त्यांनी स्वीकारावा अशी विनंती त्यांना केली जाते. तर पुढील मॅचची नाणेफेकी केली जाईल. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आणि राजकिरण सर लगेचच कळवतील कोणता सामना आहे. डेफिनेटली मोहा आणि गव्हाण संघाला विनंती असेल आपण यावं, त्वरित नाणेफेकीचा कॉल केला जाईल. तर मी विनंती करेन मयूर कडू यांनाही त्यांचा इथं स्वागत सन्मान केला जाईल. तन्मय ठाकूर शिवाजीनगर यांच्या शुभ हस्ते हा सत्कार केला जाईल, त्यांनी या स्वागत सन्मानाचा स्वीकार करावा अशी मी विनंती करतोय.
प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण पाहतोय प्रमुख स्वागत सन्मान अतिथी मान्यवरांचा मात्र इतर आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. अतिथी देवो भव या भारतीय उक्तीनुसार माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक गोड सन्मान चिन्ह मात्र देऊन स्वागत सन्मान केला जातोय. आणि इतर पाहतोय आपण मयूर कडू यांचा स्वागत सन्मान केला जाईल. मयूर कडू बेलपाडा यांचा स्वागत सन्मान. दीक्षांत ठाकूर यांना मी विनंती करतोय की आपण हा स्वागत सन्मान करावा. तत्पूर्वी आपण नक्कीच हा स्वागत सन्मान झाल्यानंतर लगेचच दोन संघादरम्यान नाणेफेकीचा कौल होईल. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर येईल. गव्हाण विपक्ष मोहा. दोन्ही संघाच्या संघनायक नक्कीच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये येतील आणि लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. मी विनंती करेन मी विनंती करतोय रोहिदास शेठ ठाकूर यांना की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आपल्या समोर येईल. गव्हाण विपक्ष मोहा या दोन संघादरम्यान नक्कीच अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. एकीकडे असेल गव्हाण संघ आणि एकीकडे असेल मोहा 40+ मास्टर्स संघ. नाणेफेकीचा कौल केला जात आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया. कॉलिंग असेल छापा. मोहा संघाची कॉलिंग आहे आणि नक्कीच इट्स हेड. मोहा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. थोडक्यात आपण प्रश्न विचारा, काय निर्णय असेल? बघू कल होतो निर्णय पेंडिंग असेल तत्पूर्वी जाऊया. नक्कीच मी मान्यवरांना असं नसतं होण्याची शुभेच्छा देतो आणि नक्कीच वलूया मैदानाकडे जिथं मात्र आवाज आपण ऐकणार आहात कॉम बॉक्स मध्ये राजकिरण कोहली सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद सुयोगजी. तर निश्चितच या मॅच नंतर आपल्याला एक पहिला लकी ड्रॉ पाहायला मिळणार आहे, जे की सायकल आणि एक लकी ड्रॉचं बक्षीस आहे ते आज शिवाजीनगर गावातील बॉयला म्हणजे मुलाला दिलं जाणार आहे, लहान मुलांना. तर ते निश्चितच कुमार अश्वित जितेंद्र कडू आणि कुमार देवांश राकेश कडू यांच्याकडून एक सुंदरशी सायकल भेट आहे. ती कोणत्या मुलाला मिळेल आजच्या रात्रीमध्ये? तसेच कैलासवासी दीपक हरिभाऊ कडू यांच्या स्मरणार्थ प्रणित कडू यांच्याकडून असा प्रेम भेट ही असणार आहे. गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय प्रेमानंद शेवेकर. मग टार्गेट जर आपण पाहिला तर निश्चितच 50 धावसंख्या 50 चेस करायचे असेल. पहिला चेंडू, पहिलाच चेंडू मात्र आपण पाहिलं तर किसनजी मोकळ. पहिलाच चेंडू मात्र हुकलाय. मग चेंडू सातत्याने हुकल्यानंतर मात्र एक कविता आठवते, हे दुनियामध्ये थांबायला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला. 38 सर्कलमध्ये कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू मात्र पकडला जाईल. निश्चितच एक धाव पूर्ण केली जाईल. इथं मात्र खातं खोललं जाते, ते म्हणजेच शिवाजीनगर संघाकडून. कॅप्टन कुल गव्हाणचे विश्वनाथ कोहली 24 लाईव्ह कडून तुम्हाला शुभेच्छा आलेल्या आहेत. निश्चितच स्पर्धेला शुभेच्छा अनेकांकडून येतात. यावेळेला मात्र डाऊन द लेग आहे. पंचांचा इशारा येईल निश्चितच दीपकजी तांडेल यांचा की हा चेंडू वाईड आहे. दीपकजी तांडेल आणि विकी कोहली पंचांच्या भूमिकेमध्ये. मग गोलंदाज जर पाहिला ना मित्रांनो, ज्यांचं नाव प्रेमानंद आहे, म्हणजे घारापुरीचे एक सुप्रसिद्ध गाईड आहेत, त्यांची ओळख कशी सांगतात तुम्हाला मी ह्या चेंडू नंतर सांगेन. यावेळेला मात्र फटका चांगला सजवला आहे अमित कडू. ह्या पर्वामध्ये पाहिलं, ह्या वर्षीच्या जर अमित कडू चांगल्या धावा घेताना पाहिलंय. तर प्रेमानंद शेवेकर ज्या वेळेला निश्चितच आपलं ओळख करतात ना, ज्या वेळेला घरापुरीला असताना तुम्ही जर का गेलात तर तिथं गाईड म्हणून उभे असतात. मग ते असं नाव सांगतात, तुमच्या आणि माझ्या मनामध्ये जे आहे तेच माझं नाव आहे, म्हणजेच प्रेम.
प्रेमानंद शेवेकर गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय. पंचांच्या डावीकडून निश्चितच शिवाजीनगर एंड कडून ऑप्शनच्या बाहेरचा हलक्याच हाताने कट केला गेल्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात केला गेलाय. चांगला क्रिकेट पाहायला मिळतो इथं. मात्र निर्धाव चेंडूची सांगता मात्र पाहायला मिळते. 26 चेंडू 47 धावांची गरज. धावसंख्या आता 3 वरती आहे. 50 चेस करायच्या आहेत. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू मात्र किसन यांनी मात्र हलक्या हाताने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. स्वीपर कव्हरला चेंडू मात्र डीप मध्ये पकडला जाईल. तोपर्यंत मात्र अमित कडू आणि किसन यांचे जबरदस्त कामगिरी. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. किसन मोकल 50+ हे प्लेयर. कारण 40+ नियम असे आहेत की पहिल्या 2 मध्ये 50+ एक प्लेयर पाहिजे आणि पहिली गोलंदाजी ही 50+ गोलंदाजांनीच करायची. हे मात्र नियम आहेत. नियमांना अनुसरून चालू असलेल्या सर्व मॅचेस आपण पाहतोय. यावेळेला चांगला कट केलाय. क्षेत्ररक्षक तिकडे आहे परंतु त्याला मात्र चेस करावा लागेल. निश्चितच चांगला चेंडू मात्र 38 सर्कलच्या बाहेर पकडला जातोय. इथे मात्र निश्चितच धावसंख्या काही जोडल्या जातील. धावसंख्या पण धावपटलावरती 6. पहिलं षटक इथे मात्र जरूर संपुष्टात आलंय. पहिलं षटक संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या 6 आहे. म्हणजे आस्किंग रन रेट जो होता तो मात्र पाळला गेला नाहीये. न्हावे संघाचा शुभागमन होताना आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये उघ्या आल्या त्या म्हणजेच 6. 5 षटकांमध्ये 50 बनवायच्या होत्या म्हणजेच आस्किंग रन रेट 10चा होता. धन्यवाद चंद्रकांतजी भोईर सर. चंद्रकांतजी घरत सर, थँक्यू व्हेरी मच. चंद्रकांत घरत साहेब म्हटले तर आपले नावेगावचे एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व चंद्रकांतजी घरत साहेबांकडून मला माझ्या समालोचनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले. थँक्यू व्हेरी मच चंद्रकांत शेठ. आपले अंतःकरणापासून मी आभार व्यक्त करतोय. आज माझ्या समालोचनावरती आपल्या सारख्या अनेक भव्य चांगल्या व्यक्तींनी मात्र भव्य अशी राशी मला दिली. मग ज्याच्यामध्ये कृष्णाशेठ ठाकूर साहेबांनी 5000 रुपये दिले. दीपकजी दांडेलांनी 1000 रुपये दिले. तसेच सचिन शेठ यांच्याकडून 500 रुपये आणि निश्चित चंद्रकांत शेठ यांच्याकडून 500 रुपये. धन्यवाद दादा. आपण कलेची कदर करताय. आपण कलेचे खरं तर पुजारी आहेत. मी आपला अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. आज कलेची देवता नटराज आणि कलेची देवता सरस्वती माता जय शारदे वाघेश्वरी विधी खंडके विद्याश्री, त्या अशा देवतेचा मात्र आज माझ्यावरती वरदहस्त आहे. खूप अनेक वर्षे कलेची जोपासना करतोय मित्रांनो. 13 वर्ष झालं समालोचन करतोय. आज त्या गोष्टीचं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटतोय. धन्यवाद सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही टाळ्या दिल्यात त्याबद्दल. मग सुरुवातीला गावकप तर पुढे येताना मात्र मग यशवंतही त्यावेळेला स्कोर रायटिंग करायचा. आम्ही अनेक वर्षे एकत्र काम केलेलं आहे. सुयोग आहे आमच्यासोबत. यावेळेला मात्र चांगला फटका आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे संघाचा संघनायक राज म्हात्रे. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आहे राज म्हात्रे. हे आमचे परम मित्र आहेत. यावेळेला मात्र पाहिलं तर डीप मध्ये चेंडू फेकला गेल्यानंतर मात्र या चेंडूवरती मात्र अवघी 1 धाव आली. संतोष कोळी गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय. त्यावेळेला मात्र फटका चांगला सजवलाय. फटका अगदीच चेंडू आल्या पावली. ताकदवर बॅटर अमित कडू यांच्या चेंडू फळीतून आला एक धडाकेबाज षटकार. वर्षी गेलो ज्यावेळी तिथं
नटराज नटराज क्रिकेट क्रीडा मंडळाने पंचरंगी क्रिकेट आयोजित केलं होतं. संपूर्ण गावाने भरपूर प्रेम दिलं त्या दिवशीही आणि आजही आमच्या चंद्रकांत शेठ साहेबांनीही प्रेम दिलं. व्यासपीठावरती आज अनेक मान्यवर उपस्थित आहेत. त्या सर्वांचं मी निश्चितच अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. अशा प्रेमळ व्यक्तींचं नाव घेताना अगदीच मनालाही भरून येतं. सतत क्रिकेटवरती त्यांनी आयुष्यभर प्रेम केलं. चंद्रकांत शेठ नावेचे आमचे. अमित कडू थांबण्यासाठी तयार नाहीये. चेंडू मात्र निश्चित वाईडिश मिडॉनला तिथे क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना कदाचित अमित कडू डेंजर एंडला असतील, परंतु काय घडलंय इथं मात्र ओव्हरथ्रो झालेला आहे. संधी आहे. किसन मोकळ पळतायत कारण किसन मोकळ तिसऱ्या धावेचा इथं मात्र निश्चित धाव ही पूर्ण केली. प्रयत्नात होते किसन मोकळ, त्याचा मात्र फायदा त्यांनी उसळला कारण संघाला माहित आहे, घारापुरी संघाला आपल्याकडे अमित कडूची विकेट खूप महत्वाची आहे म्हणून त्यांनी हा डायरेक्ट हिट केला गेला होता. परंतु किसनजी मोकळ यांचं बरोबर लक्ष होतं. अमित कडू यांना असं वाटलं की आपण कदाचित पोहोचलोय, परंतु तोपर्यंत किसन मोकळ यांनी केलेला कॉल चेंडू मात्र एक धाव अजून जोडून गेला. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना आपण पाहतोय 1.3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 50 धावांचा हा चेस आहे. मित्रांनो, खेळ चांगला करून दाखवा. ह्यावेळेला चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथं मात्र जरूर आकाश ठाकूर डीप मध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु निश्चितच नाहीये. डीप मध्ये मात्र इथं प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. प्रेमानंद शेवेकर एक जबरदस्त असे खेळाडू क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. असं म्हटलात की मित्रांनो, आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ आहे. चांगली पाणी मिळणे आपल्या हातात नसतं, पण मिळालेल्या पत्त्यांवरती चांगला खेळ करणं हे आपल्या हातामध्ये असतं. ह्या वेळेला चेंडू मात्र हवेमध्ये आहे. अमित कडू मात्र अगदीच जबरदस्त खेळी करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळतात. मिस टायमिंग स्ट्रोक होता, परंतु चेंडू जाऊन पडला तो म्हणजेच निर्जन स्थळी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जाऊन पडलाय. 2 धावा मिळतील शिवाजीनगर संघाला. शिवाजीनगर संघ पाहिलं तर अमित कडू यांच्या कर्णधार पदामध्ये ओपन झाला. मग त्यावेळेला 4 मॅचेस तिथे त्यांनी जिंकून दाखवल्या होत्या. आज यस पाण्याची व्यवस्था करा. एक षटकाच्या नंतर ना विकीजी यस एक ह्या षटकाच्या नंतर पाण्याची व्यवस्था करा आयोजक आणि निश्चित 12वा खेळाडू. धावसंख्या आपण पाहतो 19-19. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या बाजूला मात्र तैनात केला गेला. राज मात्रे तोपर्यंत मात्र 1 धाव पूर्ण केली जाईल. 1 धावेने धावसंख्या पाहिली तर मात्र निश्चितच 20 म्हणजे 2 दशकांमध्ये गेली. जो अस्किंग रन रेट पाहायला मिळतोय ना मित्रांनो, तो अस्किंग रन रेट मात्र इथं शिवाजीनगर संघाने पूर्ण केलाय. तर आयोजकांना विनंती असेल लगेचच पाणी घेऊन जा. आयोजक पाण्याची व्यवस्था करा आणि जोपर्यंत मैदानामध्ये जाईल पाणी आपण ऐकूया एक सुंदरचं गीत डीजे अरू. मैदानात गेलेलं पाणी बदलेल का क्रिकेटची कहाणी. आपण ऐकताय गव्हाणचा आवाज, गायक निवेदक समालोचक राजकिरण कोळीची वाणी. माजी खासदार चषक 2025 मध्ये गुरुस्मृती 14 शिवाजीनगर आयोजित या जबरदस्त क्रिकेटच्या स्पर्धा. मग या 7ही रात्रींमध्ये शिवाजीनगरच्या या सर्वच व्यक्तींनी जो काही व्यवस्थापनाचा सर्व काही जोर आपल्या खांद्यावरती सांभाळलाय. शिवाजीनगर गावच्या सर्व मुलांसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. जबरदस्त कामगिरी केली सर्व शिवाजीनगरच्या या व्यक्तींनी. मग ज्याच्यामध्ये शिवाजीनगरचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय कृष्णशेठ ठाकूर साहेबांनी या स्पर्धेला दररोज भेट दिली आणि या स्पर्धेला अनेक असे शुभेच्छा दिल्या आणि पूर्णपणे या स्पर्धेला पाठबळ दिलं. कृष्णशेठ ठाकूर साहेब येत्या काही दिवसांमध्ये निश्चितच आदरणीय कृष्णशेठ ठाकूर साहेबांच्या जीवनावरती आधारित एक सुंदरसं गीत मात्र तुमच्या समोर मी सादर करणार आहे, जे यूट्यूबवरती प्रसारित केलं जाणार आहे लगेच काही त्या अवघ्या दिवसामध्येच. निश्चितच प्रेक्षकांनाही सूचना असेल की आपण ह्या इनिंग नंतर कुपन्स दिली जातील, परंतु पहिली जी लहान मुलांची सायकल जी आहे प्रणितजी कडू यांच्याकडून एक गिफ्ट वाउचर आहे आणि अश्वितजी जितेंद्र कडू आणि देवांशीजी राकेश कडू यांच्याकडून सायकल आहे. त्याचा लकी ड्रॉ आजच्या रात्रीतला पहिला लकी ड्रॉ
लहान मुलांसाठी जो आहे तो आता ह्या मॅच नंतर आपण करणार आहोत, कारण आता 11:28 झालेले आहेत. लहान मुलांना लवकर झोपलं तर बरं असतं, कारण शाळेतही जायचं असतं. मॅच मात्र रंगली. 18 चेंडू 30 धावांची गरज. खरं तर पहिल्या इनिंगमध्ये पाहिलं तर 18 चेंडूंमध्ये घारापुरी संघाने 30 धावा बनवल्या होत्या. आता मात्र इथून 18 चेंडूंमध्ये शिवाजीनगर संघ 30 धावा बनवेल का? आतापर्यंत पाहिलं तर प्रारंभिक गोलंदाज आपण प्रेमानंद शेवेकर 6 धावा दिल्या, कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. संतोष कोळी कोणत्याही प्रकारचा गडी बाद नाहीये. आणि इथं मात्र 14 धावा खर्च केल्या गेल्यात. संघाचा संघनायक मोरक्या, कॅप्टन, सरपंच, इथं मात्र गोलंदाजीच्या बोहल्यावरती आपण पाहतोय राज म्हात्रे, एक दिलदार व्यक्तिमत्व. मग राज म्हात्रेंच्या बद्दल सांगायचं तर निश्चितच त्यांनी अनेक वर्ष सेवा दिली नौसेनेमध्ये. आज 25 वर्षाची सेवा त्यांची पूर्ण होते. पंचांचा इशारा मात्र येतो की हा चेंडू आहे वाईड. भारतीय नौसेनेमध्ये 25 वर्षाची प्रदीर्घ सेवा देणारे आमचे राज म्हात्रे, शुभेच्छा असतील त्यांना भावी आयुष्यासाठी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू हा बॅक टू द बॉलर खेळलाय. ह्यावेळेला मात्र क्षेत्र चांगला निवडलाय. लॉंग ऑफ कडून क्षेत्ररक्षक येईल, कारण एक क्षेत्ररक्षक होता काऊ कॉर्नर कडे, एक क्षेत्ररक्षक मिड ऑफला होता. तिथून मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत येतील तोपर्यंत मात्र अगदीच 2 धावा लिलेया पूर्ण केल्या जातात, सहजरित्या पूर्ण केल्या जातात. त्या म्हणजेच किसनजी मोकल आणि अमितजी कडू. किसन मोकल यांचं कौतुक करावं लागेल. 50+ हा बॅटर आहे, प्रारंभिक गेलाय आणि सातत्याने मात्र दुहेरी तिहेरीमध्ये धावतोय. फटका फसलाय की काय? क्षेत्ररक्षक झेल खाली. इथं मात्र काय घडलंय? मोक्याच्या क्षणी संघाचा संघनायक राज म्हात्रे मात्र आपल्या संघाला तारणारा ठरतोय. पकडलाय, झेल संपलाय. धाकड फलंदाज अमित कडूचा खेळ. कुलस्वामीने आई एकविरेच्या प्रशंसा करणारं हे गीत आपण ऐकलं. निश्चितच DJ आरो आणि DJ परू या 7ही दिवसांमध्ये सर्व प्रेक्षकांची मन मात्र या जिंकलीत डीजेने. इथे मात्र काय घडलंय? जो शिवाजीनगर संघ आतापर्यंत चांगल्या पोझिशन मध्ये चालला होता, तो शिवाजीनगर संघाला मात्र पहिला हादरा दिलाय. पहिला हादरा दिल्यानंतर मात्र 1 डाऊनचा प्लेअर आलाय राजेंद्र ठाकूर. कैसे हो ठाकूर? असा प्रश्न मात्र राज म्हात्रे यांच्याकडून विचारला जातोय. इथं मात्र निश्चितच हलक्या हाताने प्लेसमेंट केली. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र राजेंद्र ठाकूर आपलं मात्र खातं खोलतील. तर हेच ते राजेंद्र ठाकूर ज्यांना पहिल्या रात्रीमध्ये लकी ड्रॉची सायकल मिळाली होती. म्हणजे ह्या स्पर्धेतील सर्वात पहिला लकी ड्रॉ कोणाला मिळाला होता तर हे राजेंद्र ठाकूर यांना. नंतर मात्र 5ही रात्रीमध्ये अनेक लकी ड्रॉ ठरले. कालही लकी ड्रॉ आणि आजही लकी ड्रॉ पाहायला मिळेल. शिवाजीनगर संघाने, शिवाजीनगर गावाने मात्र सगळ्यांनाच खुश केलं या स्पर्धेमध्ये. मॅच रंगते. चला वेळ जास्त घेऊ नका. घारापुरी संघ 7 वाजतील सकाळचे. सोपं कॅल्क्युलेशन आहे, कारण आपण ओव्हर्स कमी नाही करते, त्याच्यामुळे भरपूर एका मॅचला 1 तास लागला तर 6 मॅच बाकी आहेत. सोपं कॅल्क्युलेशन आहे. ह्यावेळेला मात्र शप्पल होऊन मारण्याचा प्रयत्न केला जातोय. निश्चितच चेंडू मात्र निर्धार जातोय. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचं तुम्ही लक्ष प्राप्त करत नाहीयेत. इथे मात्र लक्ष असेल घारापुरी संघाला, म्हणजे समोरच्या संघाला अडवणं 49च्या आतमध्ये आणि समोरच्या संघाला 50 धावा पूर्ण करणं. पुलटाचा चेंडू होता, हलक्या हाताने मात्र टर्न केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. चेंडू मात्र आलाय स्क्वेअर लेग क्षेत्राकडे. तिथून मात्र चेंडू फेकला जाईल. खराब क्षेत्ररक्षण चांगलं, परंतु कलेक्शन मात्र खराब पाहायला मिळालं. तरीही मात्र एकच धाव इथं जोडली जाईल. किसन मोकळ यांच्या खात्यामध्ये धावसंख्या आपण पाहतोय 25च्या घरामध्ये अर्धा पल्ला पार केलाय. अर्धा पल्ला अजूनही धावसंख्येचा पार करायचा आहे.
2.5 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. शिवाजीनगर संघ इथे मात्र आता थोडासा मागे आहे. हलक्या हाताने मात्र कलाईचा वापर केलाय. निश्चितच चेंडू मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये चाललाय. तिथून चेंडू उचलला जाईल, फेकला जाईल, तोपर्यंत मात्र 2 धाव पूर्ण केले जातील. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं, फेकी चांगली मिळाली, मात्र कलेक्शन खराब पाहायला मिळालं. लेग बाईच्या स्वरूपात एकदा या 2 धाव मात्र जोडल्या जातील. येस, पंचांचा इशारा लेग बाईच्या स्वरूपात. दीपकजी तांडेल आहेत नंतर कोणत्याही प्रकारची गडबड नसणार आहे. या 2 धावांनी मात्र धावसंख्या जाऊन पोहोचल्या 27 षटकामध्ये. आता मात्र आस्किंग रन रेट 10 वरून 11.5 वरती गेलाय. रिक्वायर्ड रन रेट जो आहे तो 10 वरून 11 वरती गेलाय. कारण आस्किंग रन रेटच्या हिशोबाने तुम्ही 30 पर्यंत जाणं गरजेचं होतं. तुम्ही 27 वरती आहेत, म्हणजे मॅच अजूनही पूर्णपणे बॅलन्स्ड आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. घारापुरी संघ बॅटला लागलेला का? आम्हाला पंचांकडून इशारा आलेला, परंतु येस स्ट्रायकर यांचे पंच सांगतात की हा बॅटला चेंडू लागलेला. चेंडू मात्र धावा मात्र निश्चितच बॅटरच्या खात्यामध्ये जोडल्या जातील. धावा 2च आहेत, स्कोर हलणार नाहीये. चेअरअप केलं जातंय दोन्ही संघांना त्यांच्या पाठीराखांकडून. परंतु तुम्हाला निश्चित सांगितलं जाईल मित्रांनो, पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. पंखावरती ठेव विश्वास, घे भरारी झोकात. कळू दे त्या वेड्या आकाशाला तुझी खरी अवकात. आज राजेंद्रला मात्र आपली खरी फलंदाजीची अवकात काय आहे ती दाखवावी लागेल. किसन मोकळ आपल्या संघाला विजयश्री गाठायचा असेल ना, तर मात्र तुम्हाला मोठे फटके मारावे लागतील. अजूनही पाहिलं तर 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. धावसंख्या जर पाहिल्या ना मित्रांनो, तर संघ अजूनही दोन्ही संघ दोलायमान स्थितीमध्ये. ही मॅच इम्बॅलन्स आहे, बॅलन्स पोझिशन मध्ये आहे, दोलायमान स्थितीमध्ये आहे. का तर अजूनही मॅच इथून घारापुरीकडेही वळू शकते, कारण चेंडू कमी, धावा जास्त आहेत. परंतु मेन म्हणजे काय आहे, शिवाजीनगर संघाचा एकच गडी बाद झालाय. राजेंद्र सारखा महत्वाचा मोहरा अजूनही मैदानावरती उपस्थित आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे, ज्याच्याकडे ताकद आहे मॅच फिरवण्याची. गोलंदाजीच्या बोल्यावरती आपण पाहतोय नवीन गोलंदाज, एक लेदर क्रिकेट खेळणारा अष्टपैलू असा खेळाडू आकाश ठाकूर. आता मात्र पाहिलं समोर किसन मोकळ 50+ हा बॅटर आणि समोर गोलंदाज आकाश ठाकूर. इथून मात्र मॅच रंगणार, कारण कोणताही संघनायक ना यशवंत सेकंडलाच गोलंदाजी देतो ना, तो महत्वाचा गोलंदाज असतो. इथून गोलंदाजी जर चांगली झाली तर शिवाजीनगर संघाला मात्र टेन्शन येईल. इथून जर फलंदाजी चांगली झाली तर मात्र घारापुरी संघाला थोडासा विचार करायला भाग पाडेल हा शिवाजीनगर संघ. मॅच मात्र जबरदस्त चालू आहे. मॅच दोन्ही संघ मात्र अजूनही सोडायला तयार नाही आहेत. शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये असे दोन्ही संघ सांगतात. चला, वेळ जास्त घेताय तुम्ही, घारापुरी संघ खूप जास्त वेळ घेताय. शफल होऊन मारण्याचा प्रयत्न केला गेलाय. पंचांकडे मात्र अपील केली जाते. ही अपील मात्र पंचांनी फेटाळून लावली, कारण चेंडू मात्र पायावरती आदळलाय. चेंडू पायावरती आदळल्यानंतर मात्र यष्टिरक्षकांनी चांगलं काम जरूर केलं, परंतु पंचांनी मात्र ही अपील फेटाळून लावली. पहिला चेंडू मात्र इथं 4थ्या षटकाचा निर्धाव गेलाय. इथून येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू शिवाजीनगर संघाला मात्र टेन्शन देऊन जाईल. मोठा फटका अगदीच आता अनिवार्य झालाय शिवाजीनगर संघासाठी. धावसंख्या आपण पाहतोय 50 धावांचा चेस आहे. आकाश ठाकूर एक ताकदवर गोलंदाज आहे, त्याला माहित आहे आता गोलंदाजी कोणत्या धाटणीची करायची आहे. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अगदीच कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडूला बरीचशी उंची होती. ऐसा कहा जाता है दोस्तों, राह संघर्ष की जो चलता है वही संसार बदलता है. जिसने रातों से है जंग जीती, सुबह सूर्य बनकर वही चमकता है. सूर्य बनकर यहाँ से कौन सा ऐसा गेंदबाज रहेगा या बल्लेबाज रहेगा जो चमकेगा, क्योंकि यहाँ से आने वाली गेंदें रहेगी 10 और जरूरत है 22 की.
22 रन, आने वाली 10 गेंदे। सामने है गेंदबाज आकाश ठाकुर, बल्लेबाज राजेंद्र ठाकुर बहुत देर के बाद क्रीज पे आए नॉन स्ट्राइक एंड पे। ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद अच्छी तरह से कट किया, ये गेंद शायद से रुकने वाली नहीं है। राजेंद्र ठाकुर का आना टीम शिवाजी नगर के लिए यहाँ पे हैप्पी एंडिंग है। ये आया चौवा। यहाँ पे कमबैक करने का प्रयास में पूरी तरह से दिख रहे हैं राजेंद्र ठाकुर। मैंने कहा था अगर राजेंद्र ठाकुर क्रीज पे आएंगे ना स्ट्राइक एंड पे, तो उनमें क्षमता है, पूरी ताकत है मैच को पलटने की। वार पलटवार होते रहेंगे क्योंकि दोनों भी टीम जीतने के लिए यहाँ पे कड़वी जूझ जिसे कहा जाता है, ईंट का जवाब पत्थर से दिया जा रहा है। डाउन द ग्राउंड, dancing down the down here. What a performance by Rajendra Thakur. It's a massive sixer. मैच कहा था 11 में 23 चाहिए थे, 10 में 22 चाहिए थे, 9 में 18 चाहिए थे, अभी 8 में 12। तो मैच को पूरी तरह से ओपन किया। जैसे ही मैंने भविष्यवाणी की थी अगर राजेंद्र ठाकुर स्ट्राइक पे आएंगे ना तो उनमें पूरी तरह से काबिलियत है, वो मैच को बना सकते हैं और उन्होंने मैच को बना के दिखाया। लेकिन मैच अभी तक खत्म नहीं हुआ है दोस्तों। कल भी हमारे सचिन जी भगत ने मैच बनाया था लेकिन अंतिम 3 गेंदों पे एक बड़ा स्ट्रोक की जरूरत थी, वहां से मैच वहाल टीम के गिरोह में आ गया और टीम वहाल आगे गई। यहां से कौन सा ऐसा बल्लेबाज रहेगा, जिस तरह से राजेंद्र ठाकुर अपने टीम के लिए अच्छे खेल रहे हैं, अंत तक रुकना पड़ेगा राजेंद्र अगर मैच को जिताना है तो। इस बीच सफल होके बहुत बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन राजेंद्र ठाकुर द्वारा आया है। 1 मोर संजीवनी देने वाला नंबर 4 फैंटेस्टिक 4। तर या सामन्याच्या सुरुवातीलाच आम्ही म्हटलं होतं प्रणित कडू यांच्या वतीने शिवाजीनगर संघाच्या प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी आहे। सलग 3 चेंडू 3 चौकार लगावले तरी 2000चं बक्षीस दिलं जाणार आहे। 3 चेंडू 3 षटकार लगावले तरी 2000चं कॅश प्राइज दिलं जाणार आहे। आता मात्र फलंदाज मैदानामध्ये बक्षिसात पात्र ठरेल का? यस राज किरण जी। Yes, he has the ability, but Akash is also a fantastic bowler. कभी तेरी तो कभी मेरी ऐसा कहते हुए आकाश यहाँ पे राजेंद्र ठाकुर को चलता किया है। अंतिम गेंद पे जहाँ पे राजेंद्र ठाकुर अपने मैच के अपने टीम के लिए पूरी तरह से मैच में लाके अपने टीम को खड़ा किया है। बजा डीजे। सचिन ठाकुर यहाँ पे बीच मझदार जो यहाँ पे नैया फंसी है, जहाँ से देखा गया तो अगर राजेंद्र ठाकुर रुकते ना तो मैच को पहले 1-2 गेंद में ही खत्म करते। लेकिन राजेंद्र ठाकुर ने अपने टीम के लिए बहुत काबिल तारीफ 17 रन की पारी पेश की, जिनमें 5 गेंदें खेली, 2 चौवे और 1 छक्का के सहायता से 17 रन अपने टीम के लिए खड़े किए। तो नए बल्लेबाज सचिन ठाकुर। गेंदबाज कौन आएंगे यहां से, कौन ऐसा गेंदबाज रहेगा उसके ऊपर का कैप्टन राज मात्रे का विश्वास रहेगा, क्योंकि खुद कैप्टन राज मात्रे बहुत अच्छी गेंदबाजी की थी। राज मात्रे ने 7 रन संख्या खर्च की थी और 1 विकेट निकाला था, लेकिन जो इंपॉर्टेंट गेंदबाज था ना वही गेंदबाज यहाँ पे फेल हो गया। तो मराठी में ऐसा कहावत है, भरोशाच्या म्हशीला, यस पुढचं वाक्य नाही बोलत परंतु म्हण आहे फक्त ती, यस प्रेक्षकांची इच्छा आहे भरोशाच्या म्हशीला टोणगा, म्हणजे आपल्याला इच्छा असते ना की म्हशीला आपल्या म्हसच व्हावी जेणेकरून दूध मिळेल, अशी म्हण आहे ती। टोणगा झाल्यानंतर दूध नाही मिळत, असं एकत्रित
म्हणजे इथून निश्चितच पहिल्या महत्वाच्या गड्याकडून संधी होती ती म्हणजेच आकाश मडवीकडून. आकाश ठाकूर गोलंदाजीच्या बोलल्यानंतर 15 धावा खर्ची केल्या, परंतु जयेश माळी इनमें भी ताकत है, एक गेंदबाज भी वो बहुत बढ़िया है, सामने है बल्लेबाज किशन मोकल. ऑफ स्टंप की बाहर वाली गेंद पूरी तरह से गति को निकाला था और अंतिम देर तक रुके, वेट किया किशन मोकल ने. 5 में 8, 6 में 8 चाहिए थे, 5 में 8 की जरूरत. मैच बनता हुआ दिख रहा है यहाँ पे. 7 मध्ये 8 पाहिजे होत्या, 6 मध्ये 8 पाहिजे होत्या, आता 5 मध्ये 8. प्रणित कडू बक्षीस तुमचं अजून मात्र जिंकेल का शिवाजीनगर संघ? फुलटॉस चेंडू इथे मात्र फ्लाइटेड डिलिव्हरी फेकली. फ्लाइटेड डिलिव्हरीला मात्र निश्चितच पूर्णपणे किसन मोकळ फसलेत. आडव्या पट्ट्याने मात्र खेळण्याचा प्रयत्न. जयेश माली, मी म्हटलं होतं जयेश मालीकडे ताकद आहे. मॅच थोडीशी मात्र आता घारापुरी संघाकडे फिरले. राजेंद्रला मी कानमंत्र दिला होता की खेळपट्टीवरती थांबणं गरजेचं होतं. हाफ स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा. वाईड चेंडू, वाईडला रिव्ह्यू नाहीये, प्लीज डोंट वेस्ट युअर टाइम. वाईडला रिव्ह्यू नाहीये, अजिबात नाहीये. वाईडला रिव्ह्यू नाही, फक्त पंचांना रिव्ह्यू आहे रनआउटला, आणि या वाईड आहे. पंचांना फक्त रनआउटला आणि बिमरला रिव्ह्यू आहे, बाकी कोणाला रिव्ह्यू नाहीये. चला नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. नेक्स्ट मॅच साठी रेडी राहायचं आहे. हलक्या त्याने खेळले कारण आता मात्र सचिन ठाकूरला संधी देण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 मध्ये 7 हव्या होत्या, आता मात्र 3 मध्ये 6, म्हणजेच एका फटक्यावरती मॅच मात्र येऊन थांबली. इथून एखादा मोठा फटका मॅच होईल ती शिवाजीनगर संघाची. इथून मात्र शेवटच्या चेंडूवरती पर्यंत टेन्शन असेल ते म्हणजेच घारापुरी संघाला, कारण षटकार म्हटलं तर शेवटच्या चेंडू पर्यंत लागू शकतोय. मग भारतीय संघ कधीही विसरणार नाही जावेद मियादानचं नाव. अगदीच आपल्या डोक्याला झिंझिने आणल्या होत्या जावेद मियादाननी षटकार खेचला होता, कारण भारत पाकिस्तानी मॅचच त्या ताकदीची असते. इथून मात्र पाहिलं तर जयेश माळी तयार. सचिन यावेळेला मात्र चांगला तटावलाय. बॅकवर्ड पॉइंटला 2 धावा पूर्ण होतील का? 2 धावांचा प्रयत्न चालू आहे. क्षेत्ररक्षण मात्र खराब, फेकी खराब पाहायला मिळाली. 2 धावांनी मात्र धावसंख्येला आकार देताना पाहायला मिळतोय. 2 धावांनी धावसंख्या मात्र आपण पाहिलं तर 46 घरामध्ये 2 चेंडू 4 धावांची गरज. प्रत्येक चेंडूवरती दुहेरी, अन्यथा एक मोठा चौकार मात्र पाहायला मिळेल का? 2 मध्ये 4. यहाँ से मैच ये पूरी तरह से हाई वोल्टेज मुकाबला बन चुका है. 440 का करंट लगेगा किसी एक टीम को, ऐसा दर्शाते हुए जयेश माली. टेंशन टेंशन टेंशन, यहाँ से अपने रनअप में बिगाड़. हल्का तो से कट करने का प्रयास किया था यहाँ पे शॉर्ट थर्ड में, या फिर फ्लाई स्लिप में हम कहेंगे. शायद से 1 रन पूरी की थी, दूसरे का प्रयास था. और यहाँ पे क्या हो चुका है, किशन मोकल की जो शुरुआती से खेल रहे थे, 1 रन पूरा करने के बाद दूसरे का प्रयास और ये विकेट डाउन. थैंक यू. रॉकी कडू द नए बल्लेबाज इन एट नंबर 5. ऐसे कहा जाएगा तो रॉकी कडू हार्ड हिटर है. शायद से थोड़ा सा जख्म है इसलिए पीछे आए हैं, लेकिन अभी करना क्या है, दौड़ने के लिए 3 रन संख्या और जिताने के लिए 3 रन संख्या. यानी कि अगर एक चौवा अगर मार खेलते हैं ना आप अपने टीम के लिए, तो पूरी तरह से आप मैच जीत सकते थे. प्रेक्षकांनो, ही मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या देऊया. दर्जेदार आयोजन, दर्जेदार क्रिकेट आणि दर्जेदार तुमच्यासारखे लाडके प्रेक्षक. मॅच रंगली. प्रशांत माळी की रॉकी कडू कोण असेल? जयेश माळी की रॉकी कडू कोण असेल? इथं मात्र 1 चेंडू 3 धावांची गरज. शिवाजीनगर की घारापुरी, शिवाजीनगर की घारापुरी. जयेश माळी की रॉकी कडू. कंपल्सरी चेस 6 फंडा, 1 मध्ये 3. फुलटॉस चेंडू आणि इथं मात्र रॉकी पूर्णपणे फसलाय. रॉकी फसला आणि घारापुरी संघ मात्र हसला. का तर शेवटच्या चेंडूवरती निर्धाव आली. आणि मी पहिल्यांदाच सांगितलं होतं मित्रा, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला.
हॅलो 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 यस थँक्यू डीजे. चला नेक्स्ट मॅचला आपण लगेच सुरुवात करतोय राजकिरण सर. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करूया राजकिरण सर. तर या हॅलो बघा आपण स्क्रीनवरती पाहू शकतो. धन्यवाद सुदेश कोहली, थँक्यू व्हेरी मच. आपण स्क्रीनवरती